श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करा। संवर्धन आणि विज्ञान या विषयावर चालू सिरियलच्या माध्यमाने जो विचार या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला आहे, जीव उद्भवाच्या 4 खाणी। पुनर्जन्माच्या चक्रामध्ये अडकणारे जीव कोणत्या खाणीमधून जन्म घेतात या खाणीचा विचार आपण या ठिकाणी। विश्वात भूतमात्राचे 2 प्रकार होतात, एक निर्जीव आणि दुसरा सजीव। अर्थात सर्व भौतिक वस्तू अष्टदा अपरा प्रकृतीने बनलेल्या आहेत। म्हणजे ज्यांना आपण निर्जीव म्हणतो त्या वस्तू सर्व अपरा प्रकृतीने बनलेल्या असतात, परंतु सर्वांचे गुणोत्तर व्यस्त असते। त्यांचं जे प्रमाण आहे अष्टदा, अष्ट तत्व आहे, त्यामध्ये त्या तत्वांचं जे संमिश्रणाचं प्रमाण आहे यामध्ये व्यस्तता असते। हे जे 8 भाग आहेत ते म्हणजे पंचभूते, मन, बुद्धी आणि अहंकार। या 8ही भागाचा समान गुणोत्तरामध्ये जे प्रमाण एकत्रित येते ती एकमेव दशा असते। त्या दशेलाच सजीव जीवदशा असं म्हटलं जातं। ज्या क्षणी हे 8ही भाग ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये ज्या व्यवस्थेमध्ये हे 8 भूते एकत्रित येतात, म्हणजे पंचमहाभूत आणि सूक्ष्म लिंगदेह, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार म्हणजे सूक्ष्म लिंगदेह, यांचं एकत्रीकरण ज्या क्षणी होतं त्या क्षणी त्यांचं समप्रमाणामध्ये जे गुणोत्तर असतं तर ती जीवदशा उत्पन्न होते, नाहीतर व्यस्त प्रमाणामध्ये तीच अपरा प्रकृती म्हणून नांदते। ज्ञानेश्वर महाराजांनी या 8ची नावं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत। आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार हे भिन्न 8 भाग। या 8ची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐसी। म्हणजे भौतिक जीवदशा उत्पत्तीसाठी अनुकूल वातावरणाची आवश्यकता असते। त्याच वेळी हे 8ही भाग समान साम्यावस्थेने संमिश्रित होतात आणि जीवदशेची उत्पत्ती करतात। अन्यथा थोडाही व्यस्त प्रमाण झालं, व्यस्तपणा निर्माण झाला की ती अपरा प्रकृती म्हणजे जड प्रकृती सृष्टी निर्माण होते। त्यानुसार वेगवेगळ्या सजीव सृष्टीच्या या ठिकाणी 4 खाणी, म्हणजे त्या जीवदशेच्या 4 खाणी आणि 3 योनीच्या माध्यमाने 84 लक्ष देहाकार या जीवसृष्टीत उत्पन्न होतात। बहुपेशीय स्वयं संघटित जिवंत शरीर तयार करण्याची प्राकृत क्रिया थोडी कठीण आहे। माग 3 योनीच्या माध्यमाने बहुकाय जे बहुपेशीय संघटन जे आहे या संघटनाच्या उत्पत्तीचे किंवा उद्भवाच्या या 4 प्रकारच्या खाणी आहेत। त्याला पहिली खाणी आहे स्वेदज खाणी, दुसरी खाणी आहे त्या अंडज खाणी, तिसरी खाणी आहे जारज खाणी आणि चौथी आहे उद्भिज खाणी। 4 खाणी आणि 3 योनी मार्ग म्हणजे चेतन मनात्म्याचे एकत्रित बहुपेशीय सांघिक प्रदर्शन असते। अनादि जीवात्मा पंचावरण नेसून स्वेदज खाणीत अनुकूल वातावरणात आपोआप जीवदशा उद्भवतो। आप भौमयुक्त अनुकूल वातावरण मिळताच मनोमय कोशस्थ प्रमुख मनात्मा आप तत्व जलतत्वापासून एकपेशीय असंख्य जीव सूर्ययोनीत तयार होतात। म्हणजे एकपेशीय जे जीव असतात ते सगळे जीव सूर्ययोनीत तयार होतात। त्याचबरोबर जी काय अपरा प्रकृती आहे ती सुद्धा सूर्ययोनीच्या माध्यमानेच या ठिकाणी निर्माण होते। म्हणजे सूर्ययोनी म्हणजेच सगळ्या गोष्टीचं संकलन थेट डायरेक्ट होणं आणि डायरेक्ट त्यांचा उद्भव होणं, याला सूर्ययोनी म्हणतात। त्यामध्ये माता पिता जनक नसतो, हे डायरेक्ट प्रकट होतात
किंवा तयार होतात. यामध्ये जीव श्रेणीमध्ये एकपेशीय जीव असतात आणि स्थावरामध्ये सगळे स्थावर ते सूर्ययोनीमधूनच उद्भवतात. जीवरूप देहात राहणारा सूक्ष्म मनात्मा भौतिक दृष्ट्या जिवंत मानला जातो. सूक्ष्म मनात्मा जे आहे लिंगदेह ते आपण पाहिलेलंच आहे की हा जीवरूप जिवंतच असतो. आत्मतत्वाची उपलब्धी झाल्याशिवाय प्राणमय कोश तयार होऊ शकत नाही. या मनोमय कोशावर मनोमय कोश जरी जिवंत असला तर तो जिवंतपणा कोणालाही जाणवत नाही, कारण तो दृश्यच होत नाही. तो अदृश्य अवस्थेमध्ये असतो. त्याला कोणत्याही सूक्ष्मदर्शी यंत्रामधून त्याला पाहता येत नाही. वैज्ञानिक त्याला पाहण्यामध्ये सक्षम अद्याप तरी झालेले नाही. कदाचित भविष्यामध्ये होतीलही, होऊ शकतीलही. प्राणमय कोशाचा उद्भव स्वेदज खाणीतच शक्य आहे. इथं हा प्राणमय कोश जो आहे हा रोगजंतूसारखा बॅक्टेरियल डेव्हलपमेंट म्हणजे एकल कोशीचा जो जीव असतो तो प्राणमय कोश हा स्वेदज खाणीतच उद्भवतो. कारण स्वेदजसाठी पाण्याची गरज असते आणि हा प्राणमय कोश पाण्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. सृष्टीत जीवदशेचे अस्तित्व तेव्हाच सिद्ध होते जेव्हा निसर्गाचे 8 तत्वांग म्हणजे पंचभूते आणि मन बुद्धी अहंकार हा त्रिगुण सूक्ष्म देह समप्रमाणात सहयोग भागीदारी करण्यास सहमत होतात. नंतर प्राणमय कोशाच्या विभाजनाने असंख्य जीवात्मे देहधारी होऊन असंख्य सूक्ष्म कीटक तयार होतात. अंडज खाणीत आत्म्याची रचना शरीराबाहेर अंड्यामध्ये होते. जारज खाणीमध्ये प्राण्याच्या शरीरात आत्म्याच्या देहांगाचे एकत्रीकरण गर्भाशयात होते. बहुपेशीय पूर्ण शरीर संघटन झाल्यानंतर वातावरणात नवनवीन स्वतंत्र जीवन जगते. उद्भिज खाणीत कोरड्या बीजाला अनुकूल परिस्थितीत बाहेरून अन्न, हवा, पाणी आणि ऊर्जा प्राप्त होताच मनात्म्याची सांघिक बीज दशा अंकुरित होऊन संघरचना विकसित होते. तेव्हा वनस्पती रूपात जीवात्मे जन्मतात. त्यांना उद्भिज खाणी म्हणतात. उद्भिज उत म्हणजे बाहेर येणे, बीज म्हणजे बीज या सूक्ष्म अवस्थेला भेदून बाहेर येणे आणि स्थावरपणे एका ठिकाणी आपला जीवन व्यतीत करणे. विशेष म्हणजे उद्भिज खाणी भयमुक्त असून अन्य अंडज आणि जारज खाणीत जन्मणारे जीव भययुक्त दशेत जन्मतात. हा या ठिकाणी समजून घेण्याची खरी गरज आहे. उद्भिज खाणी म्हणजे वनस्पती ज्याच्यातून जन्मतात, जे बीजाच्या आधारे जन्म घेतात, बीजाला भेदून अंकुरित होतात आणि मग नंतर त्यांचा वृक्ष होतो. हे जे वृक्ष जीवन आहे त्यांचं हे संपूर्ण वृक्ष जीवन पूर्णतः भयमुक्त असतं. या अवस्थेत जीवाला कधीही भय उत्पन्न होत नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे उद्भिज खाणी. परंतु दुसऱ्या ज्या खाणी आहेत स्वेदज असो, अंडज असो किंवा जारज असो, या तिन्ही खाण्या या खाणीमधून उत्पन्न झालेले स्वेदज हे एकपेशी असतात. त्यांचं आयुष्यच एकदम अल्प असतं, म्हणजे 30 ते 120 दिवसाचं जीवन असतं. या जीवनामध्ये त्यांना भयाची जाणीव हो अथवा न हो त्याबाबत ते फारसे चिंताग्रस्त नसतात. पण अंडज आणि जारज हे बहुपेशीय आकारी देह असतात, देहाकार धारण करणारे असतात. म्हणून हे दोन्ही सांघिक रीतीनं या ठिकाणी जीवन जगतात. म्हणून यांची संघटना भेदण्याची किंवा पूर्ण छिन्नविच्छिन्न होण्याची शंका त्यांच्या मनात सतत भय उत्पन्न करणारी असते. आणि म्हणून या दोन खाणी तर प्रामुख्यानं भयग्रस्त आहेत. स्वेदज खाणी हे तिघांची मूळ आहे. तिघांची अवस्था स्वेदज मधूनच उत्पन्न होते. जे पाण्याच्या अभावाने कोणता जीव तयार होत नाही आणि स्वेदज ही मूळ पेशी जी आहे हे पाण्यानेच प्राणमय कोश तयार करतात आणि प्राणमय कोशानंतर अन्नमय कोशाचा जो काय विस्तार आहे तो नंतर होतो या चार खाणीमधून. उद्भिज खाणी पूर्णपणे भयमुक्त असते. अन्य अभय खाणीमध्ये उभय खाणीमध्ये जन्मलेल्या
नश्वर आत्म्याची भ्रूण अवस्था भीतीदायक राहते, कारण भयग्रस्तच असतात ते. जन्मापासून आत्मा मृत्यूच्या छायेत वाढतो आणि भीतीदायक जीवन जगतो. विश्वात जन्मलेला कोणताही जीव प्रथम स्वेदज खाणीत एक कोशिक स्थितीत जीवदशा प्राप्त करतो, असं संत ज्ञानदेव सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आधी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज हे बुडो नि महाभुज उठती चारे. पै मनीज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयवते. प्रथम स्वेदज पेशीत जीवात्मा जन्म घेतो. उपलब्ध पोषक द्रव्यानुसार अनुकूल वातावरणात अंडज मनीज, म्हणजे त्याला मनीज सुद्धा म्हणलेलं आहे, म्हणजे गोलाकारी असतात म्हणून, मण्यासारखे असतात म्हणून त्याला मनीज म्हणतात. जारज उद्भिज खान प्रकारात बहुपोषिक स्थूल शरीर संघटना तयार होते. जन्मानंतर सांघिक शरीराकार वृद्धिगत होतो. सदा एकमेकाशी वैरभाव बाळगणाऱ्या 5 महाभूतांना सहकार्याने एकत्र राहण्यास भाग पाडणारी प्रकृती 4 खाणीमध्ये आत्मवंशाचे विविध शरीराकार तयार करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चतुर्विध ठसा उमटो लागे पैसा, मोला तरी सरिसा परी थरची अनान. हा चतुर्विध ठसा म्हणजे 4 मुख्य खाणी आहेत, बरोबर आहे. याच्या खाणीमार्फत हे सगळं पुनरुत्पत्तीचा, पुनर्जन्माचा उपद्व्याप, उद्वेग आणि व्यापार चालतो प्रकृतीचा. परंतु याचे थर अनान आहेत, असंख्य आहेत. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये याचे थर आहेत. 4 खाणीद्वारे अनेक स्तराचे जीवजंतू द्रवीभूत रसायनाच्या पोषणाने आपोआप वाढतात आणि नैसर्गिक जीवाचे पुनरुत्पादन करतात. 4 खाणीत सूक्ष्म मनात्मा नवनव्या शरीर माध्यमाने अनेक अवतार घेतो आणि स्वतः काही काळ सुख दुःख संमिश्र जीवन जगतो. सजीवांचा जन्म म्हणजे बहुपेशीय संघटित शरीरोत्पत्तीची प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडते. शरीरधारी म्हणजे दृश्य प्राकृत भौतिक रूपाकार विकसित करणे. जेव्हा महाकारण परमात्मा अंशरूप आत्म्यामध्ये विभक्त होतो आणि उच्च स्थितीतून भौतिक जीवन जगण्यासाठी प्रकृती प्रांतात अधम विकारी सृष्टीत वेगळे जीवन जगण्यासाठी येतो. म्हणून आत्मा प्रथम आकाशाचे आनंदमय अंतर्वस्त्र धारण करतो, नंतर मायामय माया क्षेत्रात भटकण्यासाठी सूक्ष्म आणि स्थूल हे दोन्ही संरक्षक बाह्य शरीर वस्त्रे परिधान करतो आणि वातानुकूल सृष्टीत मुक्तपणे फिरतो. एक एक खाणीचा आता थोडक्यात परिचय समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रथम स्वेदज खाणी आपण पाहूया. अनादि आद्य जीवात्मा स्थूल शरीराकारे अवतार घेण्याची ही खाण आहे. अवतरणे म्हणजे थेट अवतरणे, कुणाच्या शरीरामधून किंवा कुणाच्या शरीराचा विभाजन होऊन इथं जन्म न घेणे, थेट स्वतंत्रपणे पूर्ण आकारी प्रकारी देह धारण करणे. कारण या खाणीचा भौतिक कोणी जनक नाही. अनुकूल वातावरणात पंच महाभूताच्या संयुक्त संमतीने प्रकृतीच्या आश्रयात भटकणारे सूक्ष्म लिंगात्मा आप व द्रवीभूत भूत अथवा सव सूक्ष्म एकल कोशिका जीव धारण करते. अशा प्रकारे जन्मलेल्या एकल पेशी ग्रंथीचे आयुष्य 30 ते 120 दिवस आहे, असं मी मागे सांगितलेलं आहे. पाण्याचा जिव्हाळा दीर्घकाळ टिकल्यास बाह्य जलीरूप उर्व योनीच्या नियमाने विभाजित होऊन 2 वेगवेगळ्या नवीन स्वतंत्र कोशिका म्हणजे पेशी तयार होतात. परंतु वातावरणात भटकणारे अन्य सूक्ष्म देही मनात्मे नव शरीर बनवण्यासाठी या जलावृत पेशीसह
सहयोगी आश्रित जीवन स्वीकारतात आणि नव्या जीवनाचा आनंद घेतात. म्हणजे दोन प्रकारचे मनोमय कोश या वातावरणात भटकत असतात. एक प्रमुख लीडरशिप करणारा, स्वामित्व गाजवणारा एक मनात्मा असतो आणि दुसरे जे सूक्ष्मलिंग ते मनात्मे असतात ते पराश्रित राहण्यास तयार असतात. म्हणजे मोलमजुरी करून खाण्यात आनंद असतो. ते या मुख्य स्वामित्व गाजवणाऱ्या मनाच्या अधीन राहून ते आपला हा भौतिक आनंद उपभोगतात. बाह्य जलीय प्राणकोशाचे विभाजन होताना मध्यवर्ती केंद्रीय आत्मा कधीही विभाजित होत नाही. म्हणजे मनात्म्याचं कधीही विभाजन होत नाही. जे काय विभाजन होतं ते प्राणमय कोशाचं फक्त विभाजन होतं आणि त्याच्यावर असलेल्या अन्नमय कोशाचं. अर्थात प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हा संयुक्तपणे घडलेला असतो. एकटा प्राणमय कोश 100% कधीच नसतो. थोड्या अंशाने का होईना भूतत्व त्यामध्ये संमिश्रित असतं, विरघळलेलं असतं. त्यामुळं हा प्राणमय कोश आणि अन्नमय कोश उभयांगाने या ठिकाणी नटलेला असतो. आधुनिक विद्वानांनी विज्ञानात ग्रंथी कोशाच्या केंद्रीय आत्म्याचे देखील विभाजन होत असल्याचे वक्तव्य केले आहे, परंतु ते वैज्ञानिक मत चुकीचे तार्किक आहे. आध्यात्मिक ज्ञानानुसार सूक्ष्मलिंगी देही मनात्म्याचे विभाजन शक्य होत नसते. याबाबतीत विद्वानांची वेगवेगळी मतं असली तरी वरपांग अपयुक्त प्राणकोशाचे विभाजन होते आणि विभाजित सचेत पांघरुणात वास्तव्य करण्यास बाह्य अन्य मनात्म्याला पाहूनपणे देहरूप आश्रित जीवन जगण्यासाठी आमंत्रित केले जाते. म्हणजे दुसऱ्या जे पराश्रित मनात्मे आहेत त्यांना केवळ अतिथी देवो भव या न्यायाने म्हणजे पाहुणे म्हणून निमंत्रित केलं जातं आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करून जागेवरच अन्न, पाणी, सुख, दुःख जे काय आहे ते भोगण्यासाठी उपलब्ध केले जातात. वातावरणात भटकत मनात्मा येऊन स्थूल देहात नवजीवन भोगतो. सूक्ष्म स्वेदज ग्रंथीचे विभाजन होऊन स्थूल सूक्ष्म भूत सृष्टीत जन्म मृत्यूचे चक्र चालू राहते. मग प्राणमय कोशात्म्याचे जीवनचक्र पाणी, आप तत्वाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. जिथे पाण्याचा ओलावा संपतो तिथे मनात्मा स्थूलावरणातून मुक्त वातावरणात बाहेर पडतो आणि मन पुन्हा नवीन जीवन स्थिती अनुभवण्याची संधी शोधत असते. म्हणजे पुनर्जन्माचं चक्र अखंडपणे चालू असतं. उदाहरणार्थ सूक्ष्म जीव ओलाव्याच्या ठिकाणी आपोआप स्वेदज ग्रंथीकोश तयार होतात. पाण्याच्या ओलाव्यामुळे प्राणमय कवचात एकपेशीय जीव तयार होतात. ज्याप्रमाणे दुधापासून दही तयार होते त्याप्रमाणे स्वेदज खाणीत एकल ग्रंथीमध्ये असंख्य जीव तयार होतात. संत ज्ञानदेव स्वेदजची व्याख्या सांगताना म्हणतात, पोटी सुनीतम रजे आगळी कतोय तेजे मुठीता निपजे स्वेदजुगा. स्वेदज खाणीत स्थूल देह कवचाची निर्मिती होताना भू आणि आप दोन तत्वे एकत्रित येतात. तम म्हणजे भूमीची धुळकण आणि तेज तत्वाचा आप एकसंग परिणाम होऊन आपोआप सूक्ष्मलिंगी मनात्मा ग्रंथीरूप स्थूल प्राकृत पेशी निर्मितीची घटना घडते आणि सूक्ष्म जीवकोशिका निर्माण होते. प्रकृती जगात अद्भुत जीवन पेशीची अभिव्यक्ती करते आणि कारणांगात्मा सूक्ष्म देहासह स्वेदज खाणीत ग्रंथी रूपात अवतरतो. अवतरतो शब्द वापरलाय कारण तो कुठून जन्म घेत नाही, तो ऑलरेडी असतोच. तो फक्त त्या ठिकाणी येऊन स्थापित होतो. अशा प्रकारे जिव्हाळ्याची अनुकूल परिस्थिती असेल तर जीवदशा सुख पद्धतीने आपोआप निर्माण होते. जीवदशा ही पराप्रकृती आहे आणि पराप्रकृती आणि अपराप्रकृती याच्या दोघांच्या सहयोगाने या ठिकाणी जीव हा सुख पद्धतीनंच जन्म घेतो. त्याचा विकास नंतर मग वेगळ्या खाणीमध्ये वेगळ्या अंगाने होतो, पुनरुत्पादन होतं. पुनरुत्पादनाचे किंवा पुनर्जन्माचे हे योनी आणि खाणी आहेत.
त्यामुळे पुनर्जन्माची खाण जरी असली तरी या ठिकाणी हे आपोआप निर्माण होणारी गोष्ट आहे. आता आपण दुसरा अंडज खाण्याचा विचार करू. पुनर्जन्माची खाण असून बाह्यांग स्थूल कवचात देहाचा विकास होतो. वियोग वायू वशे वाढली गर्भरशे मनिजू उसशे आविर्भव हा. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा या मनिजू हा शब्द वापरतात, म्हणजे अंडज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज किती संवेदनशील आहेत बघा. एका दुसऱ्या ठिकाणी त्यांनी अंडज शब्द त्यांनी वापरलाय, पण शक्यतो यांनी टाळलाय तो अंडज शब्द वापरण्याचा. मनीज हा शब्द त्यांनी त्याच्या पर्यायी शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणजे मुखाने ते अंड हा शब्द सुद्धा उच्चारू इच्छित नाहीत. व्योम म्हणजे आकाश, वायू आणि भूत तत्वासह पाण्यात द्रवीभूत गर्भरस अंड्यात भरलेला असतो. अंड्यात आप तत्व तेलकट द्रवीभूत गर्भरस भ्रूण उत्पत्तीचे पूर्ण रसायन असते. पंच आयामी शरीर भौतिक शरीर तयार करण्यासाठी गर्भरसात मजबूत स्थूल शरीर बनवणारी संपूर्ण सामग्री असते. जेव्हा आत्मा नवीन शरीर शोधतो तेव्हा तेच तत्वाच्या उष्ण प्रभावात मनोमय आत्मा सक्रिय चेतस होतो. त्यामुळे अंडज खाणीत पक्षी, कीटक, जलचर, पाय नसलेले साप जन्माला येतात. काही साप जारज खाणीत थेट पिल्लांना जन्म देतात. तेच प्रभावामुळे अंड्यात झालेले मजबूत शरीर पूर्ण विकासानंतर स्वतः बाहेर येते. तो जीव प्रकृतीच्या वातावरणात सदैव राहतो. या खाणीत सजीवांच्या शरीरात अनेक अंडी तयार होऊन शरीराबाहेर फेकली जातात. योग्य वातावरण मिळाल्यावर अंड्यातून नवीन प्राणी जन्माला आल्याचे दिसते. या प्रजाती स्वगुण सूत्रा समान नव्या प्रजाती निर्माण करतात. अंड्यात भ्रूण रसायन असते, त्यासाठी भौतिक स्थूल शरीर तयार होते. अंडी तोडली तर भ्रूण उत्पत्तीकारक गर्भरस आणि त्यातली चेतना मरते. म्हणजे जीव दशा तिथं त्या ठिकाणी चेतनायुक्त राहत नाही. आणि अंडे तोडून खाणाऱ्यावर तर भ्रूण हत्येचे पात्र लागते. कोणी माना अथवा न माना, हा प्रकृतीचा अपरिहार्य नियम आहे. काही लोक अंडी मांसाहारी नाहीत असं मानतात. हा त्यांचा उद्धमपणा असतो आणि खोटा आभासी व्यापारी पण असतो. मतलबाशी त्यांची गाठ असते. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की बाहेरून अंड्याच्यात काहीही जात नाही. तथापि अंड्यामध्ये भरलेल्या रसायनामुळे अंड्याच्या प्रजातीचा भ्रूण स्थूल देह, पंख, नख, चोच सर्व बनण्याची व्यवस्था गर्भरसात असते, अंड्यात असते, ज्यापासून पूर्ण देहात्मा जन्माला येतो. अधिक परीक्षण केले असता, थोडस त्याच्यावर प्रयोग केला तर तुम्हाला लक्षात येईल. उकळत्या पाण्यात अंडे उकडले तर आतले रसायन घट्ट होते, सॉलिड होते. असे का आणि कसे घडते? अंड्यातील रसायन पाण्यात कधीही विरघळत नाही. विशेष म्हणजे अंड्यातलं रसायन अंडे फोडून जर पाण्यात टाकलं तर ते रसायन पाण्यात विरघळत नाही. याचा अर्थ अंड्याचा रस नैसर्गिक निर्जीव घटकासारखा सामान्य नसतो. धान्य कण जर आगीत शिजवले तर ते मऊ होतात, घट्ट होत नाहीत ते. किंवा घन धातू अग्नीत तापवले तर ते पगळून द्रवरूप होतात. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अंड पाण्यात टाकल्यानंतर, गरम केल्यानंतर, उष्णता दिल्यानंतर 100 डिग्री टेम्परेचरला ते तापवलं तरी सुद्धा आतलं द्रवरस उलट पगळण्यापेक्षा ते घट्ट होत. या बुद्धिप्रधान जीवन साकार करणाऱ्या मानवांनी थोडाच विचार करायला पाहिजे. अंडी मांसाहारी नसतात असा व्यापारी प्रचार खोटा मतलबी फायद्यासाठी करतात. अशा स्वार्थी लोकांच्या भूतथापानास सामान्य लोक बळी पडतात. काही सुशिक्षित डॉक्टर, वैद्य सुद्धा, माफी मागून बोलतो, अशीच पूरक विधाने करतात. ते काही चांगले डॉक्टर आहेत जे सत्य लोकांना सांगतात. प्रत्येक जण आपल्या पोटासाठी धडपडतो, त्यामुळे अशी विधानं तेही करतात. काय तपासतो
तर कोणी मतलबी विश्लेषण करतो. कोणी अंड्यामध्ये हे विटॅमिन्स आहेत, ते विटॅमिन्स आहेत, अमुक त्याचा शरीरावर चांगला फायदा आहे, असे मोठे मोठे तपशील, प्रयोग, चार्ट, अनालिसिस जगासमोर मांडतात. विज्ञानाचा आधार घेऊन अनेक जण चुकीचे निष्कर्ष प्रदर्शित करून खोटी जाहिरात करतात. याचाच अर्थ अंड्यामधील रसायन मानवी आरोग्यासाठी कधीही उपयुक्त ठरू शकत नाही. प्रकृतीने अंडी खाण्यासाठी नव्हे, तर नवीन सजीवाच्या उत्पत्तीसाठी निर्माण केलेली असतात. समाजात होणाऱ्या या खोट्या प्रचाराने ग्राहक आणि विक्रेते स्वार्थीपणे लाभ कमवतात आणि खाणारे ते खाऊन पोट भरल्याचा आभासही निर्माण करतात. असो, यावर आपण पुढं एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्यामध्ये जास्त प्रकाश टाकू. आता जारज खाण, या खाणीमध्ये गर्भाशयात पूर्ण शरीराची वाढ होऊन थेट संपूर्ण बाळ जन्माला येते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाचा पाचाही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी, ही हेतू जारजी ऐसे जाण. जारजी खाणी मध्ये काय होतं, तर 5 तत्व आणि सूक्ष्म लिंग देह मन बुद्धी साजी यांचा समायोजन होतं, संमिलन होतं आणि त्या ठिकाणी संपूर्ण पेशी कोशिकांची ग्रोथ होते, वृद्धी होते, संख्यात्मक वाढ होते, संघटन होतं आणि या संघटनाने संपूर्ण जवळपास ते 3 किलो वजनाचा बाळ सुद्धा तयार होतो. आता वेगळ्या प्राण्याची वेगवेगळी स्थिती असते. जारज खाणीत सर्व सस्तन प्राण्यांना त्यांच्या मानस बुद्धीसह 5 महाभूताच्या सहयोगाने मादीच्या गर्भाशयात भौतिक स्थूल शरीराची संपूर्ण रचना तयार करण्याची सुविधा असते, असं संत ज्ञानदेव महाराज सांगतात. गर्भात असंख्य मनोमय कोशिकाचे भ्रूण संघटन जार पिशवीत गर्भरसात होते. म्हणजे सुरुवातीला एकच पेशी त्या बीजांडामध्ये टक्कर देते, शुक्रपेशी. बीजांडामधला छेदून मध्ये गेल्यानंतर त्याचं जे पोषण सुरू होतं, तेव्हा या उर योनीच्या माध्यमाने एक पेशीचे 2 पेशी, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 असा संग्रह संचय त्या ठिकाणी संघटित होतो. पण या प्रत्येक विभाजनामध्ये नवीन मनात्मा सूक्ष्म लिंगदेह आतमध्ये प्रवेश करून त्या 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 पेशीमध्ये जाऊन स्थानापन्न होतो आणि त्या ठिकाणी आदेशित असलेली सर्व कामगिरी चोखपणे बजावतो. गर्भात संख्य मनोमय कोशिकांचे भ्रूण संघटन जार पिशवीत गर्भरसावर होते. बहुकोशिकीय शरीर ग्रंथी संघटन देहाकार रचनेसाठी आवश्यक पोषक घटक गर्भाशयातील द्रवातून शोषले जातात. गर्भाशयातून द्रवांना नाभीला जोडलेल्या नाळेतून भ्रूण जीवाला पुरविला जातो. येथे परा आणि अपरा अष्टदा प्रकृतीच्या दोन्ही अंगाचे संगोपन होते. गर्भात आत्मांगावर पूर्ण स्थूल देहावरणाची वाढ झाल्यानंतर जारज पिशवीत देहाकार जीवात्म्याचा जन्म होतो. त्याला जारज म्हणतात, म्हणून त्याला जारज म्हणतात. शरीरात जीवात्म्याची वस्त्राभिव्यक्ती गर्भाशयात होते. बहुपेशीय शरीर प्रकृतीत मूर्त धारण करून नवजीवन जगते. नंतर जननी जनक, माता पिता, पालक त्यांचे प्रेमाने स्नेहाने पालन पोषण करतात आणि मग त्या बाळाची वृद्धी वाढ हळूहळू जन्म झाल्यानंतर होते. पराश्रित बालपणानंतर हा मूर्त देहात्मा स्वतंत्र प्राकृत जीवन जगतो. म्हणजे मोठा मुलगा झाल्यानंतर तो स्वतंत्रपणे आपले जीवन जगतो. शेवटची खाणी म्हणजे उद्भिज खाणी. या खाणीत जन्म घेणारे जीव शुष्क बिया उगवून जमीन भेदून वर येतात. या खाणीत जन्मणाऱ्या जीवाची प्राकृत स्थिती भयमुक्त असते. या योनीत मृत्यू भय नसते. उद्भिज खाणीत जीवाची उत्पत्ती कशी होते याचं सूत्र ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओवीत दिलेलं आहे. उद्भिज म्हणजे आप पृथ्वी उत्कटे आणि तम मात्रे निकृष्टे थावरू उमटे उद्भिज हा. तम गुणाचा प्रभाव या ठिकाणी असतो जास्त
आणि आप आणि पृथ्वीचा उत्कटा असते. उत्कट म्हणजे फार जोर असतो ते. म्हणून हा स्थावर स्थिती म्हणजे झाड आपली जागा सोडू शकत नाही. हा स्थावर आणि सजीव या दोन्हीचा संयुग अवस्था असल्यामुळं हा उद्भिज खाणी प्रकार हा वृक्षाच्या रूपाने जन्म घेतो. जेव्हा पाणी आणि पृथ्वी तमोमात्र निकृष्ट शुष्क बीज बाहेरून उत्कट म्हणजे तेजयुक्त चेतना, उष्मा, वापसा, हवा पाण्याचा ओलावा मिळतो, तेथे मनोमय कोशात्मा फुगलेल्या बीजात प्रवेश करतो. तुम्ही म्हणाल शुष्क बियांमध्ये मनात्मा असतो का? तर नाही. शुष्क बियामध्ये फक्त भूतत्व असतं आणि आकाश तत्वाने फक्त आपली जागा दिलेली असते. त्याच्यानंतर बाहेरून पाणी आलं की ते फुगतं आणि पाणी मिळाल्यानंतर आणि वाफ म्हणजे उष्णता थोडीशी मिळाल्यानंतर, वापसा म्हणजे उष्णता, एक आवश्यक तेवढी उष्मा मिळाल्यानंतर त्या बीजामध्ये अंकुर फुटतो म्हणजे मनोमय कोश प्रवेश करतो. मनोमय कोशाने प्रवेश केला की मग तिथं अंकुर फुटतो. जर मनोमय कोशाने प्रवेश नाही केला तर ते बी कुजून जाते आणि मग वृक्षाचे रूप जिवंत होते. तेच जमिनीमधून वरच्या दिशेने अंकुरित होते. बीजापासून वृक्ष रूपात एक विशाल संरचना जन्म घेते. पाण्याच्या विस्तारित स्वरूपात पृथ्वी तत्वाच्या धान्य बीजाद्वारे बहुकोशिकीय वृक्ष संघटन तयार करतात. देह धारण करताना सूक्ष्मलिंगी आत्मा स्थूल देहात असंख्य ग्रंथीची संघटना करतात. एक भव्य वसाहत निर्माण होते. येथे भूतत्वाचे तमोमात्र बीज महत्वाचे आहे. तमोगुणी भूतत्व म्हणजे तमोगुणी बीज महत्वाचं असतं. आकाश तत्व सर्वत्र असतं. बीज विस्तार प्रामुख्याने पृथ्वी आणि आप तत्वाच्या उत्कट सहकार्याने होतो. मनोमय कोशाला निमंत्रित करून मग अन्य भूते वातावरणाच्या अनुकूलतेनुसार एकमेकाच्या सहकार्याने जवळ येतात. बीज सूत्रात अधिगृहित तमोगुणाचा विकास होताना विशाल वृक्ष रूपाकार विस्तारतो. या योनीत जन्मणाऱ्या जीवात्म्यांना प्रकृतीने स्थलांतर स्वातंत्र्य दिले नाही, कारण या योनीत तमोगुणाची मात्राधिक्य असल्यामुळे स्थिर एका जागी बसून देहाकाराचा हा विस्तार त्यांना अनुभवता येतो आणि अशा प्रकारे त्यांचं हे जीवन. मग काही काही वृक्षाचं जीवन 500 ते 1000 वर्ष सुद्धा असतं. काही वृक्षाचं जीवन 1 वर्षाचं असतं, काही वृक्षाचं जीवन 6 महिन्याचं असतं. पुन्हा एकदा मी माझ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना विनंती करत आहे की हा विषय थोडासा वैज्ञानिकही आहे, आध्यात्मिक सुद्धा आहे आणि संपूर्ण ज्ञानप्रचूर आहे. या ठिकाणी आपण हा विषय इतक्या गांभीर्यानं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आपण मागचे भाग संपूर्णतः पाहिले लक्ष देऊन, हा भाग पाहण्यापूर्वी मागचे भाग तुम्ही पाहणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर हा भाग जर पाहिला तर तुम्हाला त्याची लिंक व्यवस्थित लागेल. कारण हे क्रमशः माझं विस्तार विवरण स्पष्टीकरण असल्यामुळं तुम्हाला ते मागचे भाग सोडून देता येणार नाही. त्यामुळं मागचे भाग सुद्धा आपण तितक्याच तन्मयतेने, गांभीर्याने आणि जिज्ञासूपणाने पाहावे असं मी आपल्याला विनंती करत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबावं. आवडलं असेल माझं हे लेक्चर म्हणा, प्रवचन म्हणा किंवा संभाषण म्हणा, आपल्याशी चर्चा म्हणा, काहीही जरी म्हणलं तरी हे जर आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक करा. काही आपल्याला कॉमेंट करायचे असतील त्यांनाही माझ्याशी चर्चा करायला काही हरकत नाही. आपल्या जर विषया अनुरूप काही कॉमेंट असतील तर त्यांना मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळं आपण कॉमेंट सुद्धा, काही प्रश्न असतील, काही आपल्या शंका असतील, कुशंका असतील त्याही विचाराव्या एवढं मी आपल्याला विनंती करत आहे. आणि आपल्यासारख्या जिज्ञासू मित्रापर्यंत ह्या व्हिडिओचं, या चॅनलची माहिती पोहोचण्यासाठी आपण आपल्या ग्रुप्समध्ये, आपल्या मित्रांमध्ये या चॅनलचे माहिती शेअर करावी अशी मी आपल्यास विनंती करत आहे. धन्यवाद.